माऊलीच्या वारीमध्ये एक अत्यंत भीषण अपघात झाला. सासवडवरून जेजुरीकडे चाललेली माऊलीची वारी. सगळे वारकरी हरिनामाच्या गजरात चालत होते. तितक्यात अचानक एक सुसाट आलेला ट्रक थेट वारीमध्ये घुसला. काही समजायच्या आत वारीत एकच पळापळ सुरू झाली. पण ट्रकचा वेग एवढा भयानक होता की 3 महिला वारकऱ्यांच्या तिथेच जागीच मृत्यू झाला. अनेक वारकरी गंभीर सुद्धा झालेत आणि त्यांची परिस्थिती खूपच चिंताजनक आहे. आषाढी वारीच्या आनंदाला लागलेला हा डाग पाहून पूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. महाराष्ट्राला बसलेला हा पहिला मोठा धक्का होता. पण खरा धक्का तर तेव्हा बसला जेव्हा पोलिसांनी त्या ट्रक ड्रायव्हरला पकडलं. त्याने अपघातामागचं जे कारण सांगितलं ते ऐकून अख्ख्या महाराष्ट्राच्या पायाखालची जमीनच सरकली. 13 जुलैच्या सकाळी घडलेल्या या अत्यंत वेदनादायी घटनेनंतर अनेक मोठ्या नेत्यांनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त केलं. पण लोकांच्या मनात एकच प्रश्न होता की हा अपघात झाला तरी कसा? सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की ड्रायव्हर दारू पिऊन असेल किंवा त्याची काहीतरी चूक झाली असेल, नाहीतर गाडी ब्रेक किंवा काहीतरी फेल वगैरे झालं असेल. पण सत्य काहीतरी वेगळंच होतं. तो ड्रायव्हर तब्बल 70 वर्षाचा अनुभवी माणूस होता आणि सर्वात चक्रावून टाकणारी गोष्ट म्हणजे तो ट्रक दुसरा तिसरा कोणाचा नसून वारकऱ्यांच्या सामानाचा ट्रक होता. मग असं काय घडलं होतं? इतका अनुभवी ड्रायव्हर असून वारकऱ्यांच्या गाडीसह स्वतःच्याच लोकांच्या गर्दीत कसा काय घुसला? त्या ड्रायव्हरने पोलिसांना असं काय सांगितलं ज्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राची झोपच उडाली आहे? पोलिसांसमोर ते ड्रायव्हरने असा काय धक्कादायक खुलासा केला ज्यामुळे सगळे वारकरी हादरून गेले? असा कोणता अपशकुन घडला होता ज्यामुळे हा भीषण अपघात झाला? काय आहे काळजाचा ठोका चुकवणारा या अपघातामागचं सत्य? माऊलीच्या वारीमध्ये आज सकाळी एक अत्यंत वेदनादायी घटना घडली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल सासवडमध्ये मुक्कामी होती. सासवडच्या लोकांनी माऊलीचं अतिशय भव्य स्वागत केलं. रात्री सर्व वारकरी पांडुरंगाच्या भजनात दंग झाले आणि नंतर सर्वांनी शांततेत विश्रांती घेतली. आज सकाळी ही वारी सासवडवरून जेजुरीच्या दिशेने निघणार होती. पण आज असं काही काळजाचा थरकाप उडवणारा प्रसंग घडेल याची कल्पना कोणालाही स्वप्नातही आलेली नव्हती. आता वारीचा एक नियम असतो. मुख्य पालखी सोहळा सुरू होण्यापूर्वी काही दिंड्या आणि वारकरी पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी थोडे लवकर निघतात. कारण सासवड ते जेजुरी अंतर तब्बल 32 किलोमीटरचं आहे. सकाळी 6 वाजताचं वारी सासवडवरून पुढे निघाली होती. 32 किलोमीटर म्हणजे पण पायी चालत जेजुरीला पोहोचायला संध्याकाळचे 6 ते 6:30 वाजणार होते. त्यामुळे नेहमीप्रमाणे काही वारकरी आणि त्यांच्या सामानाच्या गाड्या मुख्य पालखीच्या पुढे म्हणजेच मुक्कामाच्या दिशेने थोडे लवकर निघाल्या होत्या. आणि आज सकाळी सुद्धा अगदी असंच घडलं होतं. पण कुणालाच माहीत नव्हतं की ज्या दिंडी आणि जे वारकरी आनंदाने पुढे गेले होते त्यांच्या आयुष्याला ते सगळ्यात भयानक प्रसंग ठरणार आहे. आणि सगळ्यात मोठा धक्का तर तेव्हा बसणार होता जेव्हा तो ड्रायव्हर या अपघातामागचं खरं कारण सांगणार होता. खरं तर आज सकाळी सांगली जिल्ह्यातील दिग्रस भागातील काही महिला आणि इतर वारकरी अतिशय उत्साहात टाळ मृदुंगाच्या गजरात जेजुरीकडे पाऊल टाकत होते. जेजुरी हे साक्षात खंडोबा देवाचं ठिकाण, त्यामुळे प्रत्येक वारकऱ्याला तिथं जाऊन येळकोट जय मल्हार करत भंडाऱ्याची उधळण करायची होती आणि पुढे विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक व्हायचं होतं. सासवड ते जेजुरी या रस्त्यावर प्रशासनाने सुरक्षेची चांगली सोय केली होती. एका बाजूने वारकऱ्यांच्या चालण्यासाठी मार्ग दिला तर दुसऱ्या बाजूने गाड्या सोडण्यासाठी व्यवस्था केली होती. सगळं काही अत्यंत शिस्तीत सुरू होतं. पण नियतीच्या मनात आज काहीतरी वेगळंच होतं. आज एक अत्यंत दुःखद घटना घडणार होती ज्याची कल्पना कोणालाच नव्हती. पुढे तो ट्रक भयानक अपघात होणार होता. पण जेव्हा ड्रायव्हरने त्याचं कारण सांगितलं तेव्हा ऐकणारे सगळे सुन्न झाले. सकाळचे काही तास उलटले होते. वारी जेजुरीच्या अगदी जवळ आली होती आणि भोंगळे वस्ती परिसरात पोहोचली होती. सगळे वारकरी अत्यंत आनंदात विठुनामाचा गजर करत पुढे चालले होते. पण अचानक वारीच्या मागच्या बाजूने एक मोठा ट्रक सुसाट सुटला होता. त्याचा वेग इतका भयानक होता की जणू चालकाचं गाडीवरचं नियंत्रण न सुटलं होतं. तो ट्रक थेट वारकऱ्यांच्या दिशेने धावून आला. सुरुवातीला जी दिंडी पुढे चालत होती तिथे वारकऱ्यांची संख्या तशी कमीच होती, कारण मुख्य पालखी पाठीमागून येत होती. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे हा ट्रक बाहेरचा नव्हता. हा चक्क वारकऱ्यांचा शिधा आणि सामानाची वाहतूक करणाराच ट्रक होता. हा ट्रक नेहमी वारीसोबतच मागे पुढे चालत असल्यामुळे तो जवळ आला तरी कोणालाच काही भीती वाटली नव्हती. पण आज अचानक त्या ट्रकचा आवाज बदलला होता.
कारण तो ट्रक पूर्णपणे अनियंत्रित पुढे होऊन घुसला होता. सगळ्यांच्या आधी या ट्रकने समोर आलेल्या वारकऱ्यांना, एक टेम्पोला आणि तिथल्या जवळजवळ 20 वारकऱ्यांना जोरदार धडक दिली. हा भीषण अपघात आणि गाड्याची धडक इतकी जोरदार होती की वारीमध्ये एकच पळापळ आणि गोंधळ निर्माण झाला. पाठीमागून इतका जोरदार दणका बसल्यामुळे कोणाला काय होतंय हे समजायला मार्गच नव्हता. आता अपघात तर घडला होता, पण पुढच्या अवघ्या 10 मिनिटात जे सत्य बाहेर येणार होतं त्याने अख्ख्या देशात खळबळ उडवून दिली. तो मोठा एक ट्रक समोरच्या टेम्पोला प्रचंड वेगाने धडकला आणि वारीतलं ते आनंदाचं, भक्तीचं वातावरण एका सेकंदात बदललं. तिथे फक्त आणि फक्त लोकांच्या किंचाळ्या ऐकू येऊ लागल्या. जीव वाचवण्यासाठी लोक रस्त्याच्या कडेला उड्या मारू लागले. पण दुर्दैवाने या भीषण अपघातात सांगली जिल्ह्यातील 3 महिला वारकरी ट्रकच्या कचाट्यात सापडल्या. ते 3 दिंडीच्या अगदी पाठीमागच्या बाजूला चालत असल्यामुळे त्यांना सावरणं अशक्य झालं आणि त्यांचा तिथे जागीच अंत झाला. इतकंच नाही तर त्यांच्यासोबत असलेल्या इतर 15 ते 16 वारकरीसुद्धा गंभीर जखमी झाले. त्यांची परिस्थिती अत्यंत नाजूक आणि चिंताजनक बनली होती. त्या क्षणी घटनास्थळावरचं वातावरण इतकं भयानक होतं की कोणाचंही काळीच फाटलं असतं. आषाढी वारीला लागलेलं हे एक मोठं गालबोट होतं. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सोशल मीडियावर लोकांनी तीव्र दुःख आणि संताप व्यक्त करायला सुरुवात केली. पण आता त्या अपघातामागचं खरं कारण समोर येणार होतं आणि ते कारण इतकं भयानक होतं की ज्याचा विचार कोणी स्वप्नातही केला नव्हता. या भीषण अपघातानंतर जेजुरीच्या रस्त्यावर अत्यंत तणावताण वातावरण निर्माण झालं. तोपर्यंत अपघाताची ही धक्कादायक बातमी पाठीमागून येणाऱ्या मुख्य वारीपर्यंत पोहोचली होती. बातमी समजताच आजूबाजूच्या वारकऱ्यांनी आणि जेजुरी देवस्थानाचे विश्वस्त मंगेश घोणे यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी अजिबात वेळ न घालवता तातडीने बचावकार्य सुरू केलं. जखमी झालेल्या वारकऱ्यांना लगेचच जवळपासच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात डॉक्टरचे पथक जखमीवर उपचार करत होते, तर दुसरीकडे रुग्णालयाबाहेर नातेवाईक आणि इतर वारकऱ्यांचा आक्रोश काळजाचा ठोका चुकवणार होता. जखमीपैकी अनेकांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्यामुळे रुग्णालयातील वातावरण प्रचंड तणाव निर्माण झाला होता. या अपघातामुळे सासवड ते जेजुरी मार्गावरील वाहतूकही काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे या बातमीकडे लागले होते की चौकशीतून नक्की काय बाहेर येतंय. सोशल मीडियावर लोक एकच प्रश्न विचारत होते की वारीचा शिधा वाहून नेणाऱ्या आणि गेली अनेक वर्ष याच मार्गावरून जाणाऱ्या एका अनुभवी ड्रायव्हरकडून अशी चूक झालीच कशी? तो ड्रायव्हर दारू पिऊन गाडी चालवत होता की काय? की गाडीत काहीतरी तांत्रिक बिघाड झाला होता? एकीकडे रुग्णालयात जखमीवर उपचार सुरू होते, तर दुसरीकडे पोलिसांनी त्या ड्रायव्हरला ताब्यात घेऊन त्याची कडक चौकशी सुरू केली होती. पण पुढे ड्रायव्हर पोलिसांनी जे काही सांगणार होते त्याने संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करणारा मोठा हादरा बसणार होता. असा कोणता अपशकुन घडला होता ज्यामुळे इतका दुर्दैवी प्रसंग ओढावला? आता ते सगळं सत्य समोर येणार होतं. अपघाताची त्या भीषणात पाहून सुरुवातीला तर संतापलेल्या काही लोकांनी थेट त्या ड्रायव्हरचा संशय घ्यायला सुरुवात केली होती. पोलिसांनी त्या ड्रायव्हरला कसाबसा गर्दीतून बाहेर काढलं आणि पोलीस ठाण्यात आणून त्याची कडक चौकशी सुरू केली. जेव्हा पोलिसांनी ड्रायव्हरचं लायसन्स आणि गाडीची कागदपत्र तपासली तेव्हा समजलं की तो ट्रक नांदेडचा होता. आणि सगळ्यात चक्रावून टाकणारी गोष्ट म्हणजे त्या ड्रायव्हरचं वय तब्बल 70 वर्ष होतं. हे 70 वर्षाचे आजोबा दरवर्षी वारीमध्ये मोठ्या भक्तीने सेवा घ्यायचे. पोलिसांसमोर ते 70 वर्षाचे आजोबा ढसाढसा रडू लागले. रडत रडत त्यांनी अपघातामागचं जे खरं कारण आहे ते सांगितलं. ते ऐकून पोलिसांचेही डोळे पाणावले. ते आजोबा म्हणाले, गेल्या 2 दिवसापासून मला खूप तीव्र ताप आला होता, पण माऊलीची सेवा चुकवायची नव्हती म्हणून तापावर मात करण्यासाठी मी रस्त्यात एका मेडिकलवरून तापाच्या काही गोळ्या विकत घेतल्या आणि त्या खाल्ल्या. पण त्या गोळ्या खूप जास्त पॉवरच्या होत्या. गाडी चालवत असताना त्या गोळ्याच्या ओव्हरडोसामुळे आणि शरीरातील प्रचंड अशक्तपणामुळे अचानक त्या आजोबांच्या डोळ्यासमोरील अंधारी आली. त्यांना खूप मोठी ग्लानी म्हणजे चक्कर आल्यासारखं झालं आणि त्यात एका सेकंदात त्यांचा ट्रकवरचा ताबा सुटला आणि हा भीषण अनर्थ घडला. मजेच्या अपघातामागचे त्या ड्रायव्हरचा कोणताही वाईट हेतू नव्हता. ना तो दारू पिलेला होता, ना गाडीत काही बिघाड होता. फक्त आजारपणात घेतलेल्या गोळ्यामुळे, ओव्हरडोसमुळे त्याला चक्कर आली आणि एका नकळत झालेल्या चुकीमुळे 3 निष्पाप महिला वारकऱ्यांचा जीव गेला. तर अनेक वारकरी गंभीर जखमी झाले.
मित्रांनो, एका निष्पाप ड्रायव्हरच्या आजारामुळे घडलेली ही धक्कादायक घटना ऐकून तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या घडलेल्या अपघाताबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.